तो चित्रपट आठवतोय का? गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. सरपंच पदाची उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस असतो आणि मकरंद अनासपुरे यांचं कॅरेक्टर उर्फ नारू हा चक्क डिपॉझिट भरायला चिल्लर घेऊन येतो आणि ती चिल्लर मोजता मोजता त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा घाम निघायला लागतो. ही कुठल्या चित्रपटाची गोष्ट नाही, असं खरंच झालंय. आणि असं झालंय वाशिम नगरपालिकेमध्ये. तेथील उमेदवार राजू वानखडे हे चक्क चिल्लर घेऊन त्या अधिकाऱ्यांसमोर गेले. झालं असं की आज नगरपालिकेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठीचा चौथा दिवस होता आणि या चौथ्या दिवशी राजू वानखडे हे अपक्ष म्हणून फॉर्म भरायला गेले आणि अपक्ष म्हणून फॉर्म भरताना जी अनामत रक्कम किंवा ज्याला डिपॉझिट म्हणतो असं डिपॉझिट भरायला त्यांनी चक्क 5,000 रुपये हे चिल्लर स्वरूपात नाण्यांच्या स्वरूपात आणले आणि ही रक्कम मोजता मोजता खरंच अधिकाऱ्यांचा घामच निघाला. पण राजू वानखडे यांनी असं का केलं तर त्यामागं तसंच एक गोड कारणसुद्धा आहे. अगदी चित्रपटाचं कॉपी करायचं म्हणून तसं नाही केलं. तर त्यांची मुलगी त्यांना म्हणाली की यावेळेस तुम्ही जे काही निवडणुकीचा फॉर्म भरताय त्यावेळेस मी जमा केलेली नाणी तुम्ही सोबत घेऊन जा. आणि त्याच्यामुळं राजू वानखडे यांनी स्वतःच्या मुलीने दिलेले 5,000 रुपयाचे नाणे घेऊन ते तिथं गेले. हे नाणे भरताना ज्यावेळेस अधिकाऱ्यांची फजिती झाली त्यावेळेस वानखडे असं सुद्धा म्हणाले की कुठल्याही नियमात असं लिहिलेलं नाही आहे की मी चिल्लर आणू शकत नाही, जो ॲक्च्युली गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील एक फेमस डायलॉगसुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे नारूच्या कॅरेक्टरने जे काय आपल्याला गाजवलं होतं तसाच एक सीन महाराष्ट्राच्या स्थानिकच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाला.